सरकारच्या माध्यमातून लावण्यात आल्या। एक नवीन GR सरकारच्या माध्यमातून काढण्यात आलाय, ज्यामध्ये ई-KYC ची मुदतवाढ पण या ठिकाणी देण्यात आली आणि सर्व लाडक्या बहिणींना आता एक कागदपत्र अंगणवाडी सेविकांकडे जमा करण्याचे आदेश या ठिकाणी आता देण्यात आले आहेत। आता ज्या लाडक्या बहिणी हे कागदपत्र आपल्या जवळच्या अंगणवाडी सेविकांकडे या ठिकाणी जमा करणार नाहीत, फक्त त्यांना लाभ या ठिकाणी आता दिला जाणार नाही। कारण सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आले, ज्या बहिणी आता गोरगरीब आहेत आणि गरजू आहेत त्यांनाच पैशांचं वितरण केलं जाणार आहे। पहिला सरसकट बहिणींना पैशांचं वितरण केलं जात होतं, परंतु सरकारला आता ते परवडणं झालंय। त्यामुळे आता गोरगरीब ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांनाच हप्ता देण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून आता घेतला आहे। आता ज्या लाडक्या बहिणीला डिसेंबर जानेवारी पर्यंतचे हप्ते मिळाले असतील, फेब्रुवारीच्या हप्त्याची ते वाट पाहत असतील किंवा जानेवारीचंही त्यांना मिळालं नसेल, तर तुमचे मागचे पैसे तर मिळणारच नाहीत, पण पुढचे पैसे देखील बंद करण्यात येणार असल्याची स्पष्ट माहिती आता मुख्यमंत्री साहेबांनी या GR मध्ये दिली आहे। पहा, पूर्वी सरसकट सर्व महिलांना खात्यामध्ये पैसे यायचे, नियमित हप्ते सगळ्या बहिणीला मिळत होते, पण आता या नवीन कागदपत्राशिवाय हे आता कागदपत्र जमा केल्याशिवाय 1 रुपयाही तुमच्या खात्यावरती आता जमा करण्यात येणार नाही, असं स्पष्ट आदेश या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी आता बँकांना देऊन टाकले आहेत। लाडक्या बहिणींसाठी नवीन 4 नियम आता या ठिकाणी लागू केलेत। या 4 नियमानुसार आता इथून पुढे पैशांचं वाटप होणार आहे। ज्या महिला या 4 नियमामध्ये बसतील तेवढ्याच पात्र ठरतील। हे 4 नियम आता लगेच लागू झाल्यामुळे काल मध्यरात्रीच याची अंमलबजावणी आता मुख्यमंत्री साहेबांकडून केल्यामुळे आज सकाळी जवळपास 76 पेक्षा लाख, बघा 76 लाखांपेक्षा जास्त महिला बाहेर निघाले आहेत। आता ज्या बहिणी शांत बसल्या असतील त्यांना वाटत असेल की जाऊ द्या, मागचे पैसे आले पुढचे आपोआप येतील, तर तसं अजिबात होणार नाही आहे। कारण आपल्याला काही देणं घेणं नाही असं या ठिकाणी महिला म्हणतात, परंतु तुम्ही पात्र असूनही अपात्र आता होऊ शकता, कारण की 4 अतिशय नवे नियम सरकारच्या माध्यमातून लागू झाले आहेत, ज्यासोबतच एक कागदपत्रांची पूर्तता देखील तुम्हाला अर्जंटमध्ये सरकारच्या माध्यमातून आता जमा करायला सांगितल्या। पहा, याआधी 2025 चे आता नोव्हेंबर डिसेंबरचे आता पैसे तुम्हाला मिळाले, त्यावेळी सगळे नियम वेगळे होते। याआधी फक्त 4 चाकी गाडी नसली तरी पैसे मिळायचे, उत्पन्न कमी असलं की पैसे मिळायचे, हा नियम पहिला होता। पण आता 2026 चा नवीन वर्षानिमित्त जानेवारी फेब्रुवारी हे आता नवीनच हप्ते या ठिकाणी देणार असल्यामुळे घरामध्ये अगदी छोट्या मोठ्या वस्तू जरी तुमच्या असतील, म्हणजे फ्रीज, TV अशा प्रकारच्या वस्तूंचा देखील एक नवा नियम लागू करण्यात आलाय। त्यामुळे तुमच्या घरात फ्रीज, TV यापैकी काय जरी असेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघणं तुमच्या फायद्याचं या ठिकाणी ठरणार आहे। पूर्वी 4 चाकी गाडीचा नियम होता, आता घरात मोटरसायकल जरी असेल तरी देखील तुमच्या पैसे येण्यासाठी अडचण निर्माण या ठिकाणी होऊ शकते। त्यामुळे 4 नवे नियम कोणते आहेत, कोणते आता कागदपत्र तुम्हाला अंगणवाडी सेविकांकडे जमा करायचं आहे की ज्यामुळे तुमचे पैसे कायमस्वरूपी सुरू होणार, याची सगळी माहिती तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी आता देण्यात आल्या। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत या ठिकाणी बघायचा आहे, एक क्षणही अजिबात स्किप करू नका। तुमचे पैसे 100% त्या ठिकाणी आता बंद होण्याच्या मार्गावर आहेत। लक्षात घ्या, योजना पुढील 5 वर्ष आयाशी चालू राहणार आहे। 5 वर्षात हिशोब केला तर एका वर्षाचे जर पण त्या ठिकाणी आता महिन्याचे 1500, एका वर्षाचे 18,000, तर 5 वर्षाचा हिशोब केला तर 90,000 रुपये तुमचं नुकसान होऊ शकतं। त्यामुळे लक्षपूर्वक ही माहिती बघायची आहे। बघा, आता GR आलाय नवीन आणि या ठिकाणी काल रात्रीच मुख्यमंत्री साहेबांची बैठक सुद्धा पार पडली होती। त्यामुळे बऱ्याचशा महिलांनी या ठिकाणी ही माहिती आता पाहिलेली नाहीये, त्यामुळे तुम्ही अर्जंटमध्ये पाहून घ्यायचं आहे। बघा, अनेक महिला या ठिकाणी शांत बसले आहेत, त्यांना वाटतंय की मागचे आता हप्ते आले म्हणल्यावर पुढचे पण येतील, परंतु पूर्वी 4 चाकी गाडी असली तरी आता या ठिकाणी हप्ता बंद व्हायचा, पण आता दुचाकी गाडी घरामध्ये जरी असेल तरी घरातल्या वस्तू, रेशन कार्डाचा देखील नवा नियम लागू झालाय। त्यामुळे ही लक्षपूर्वक माहिती बघा। खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल रात्री पार पडलेल्या कॅबिनेट बैठकीत KYCच्या प्रगतीचा आढावा घेतला। त्या पडताळणीत असे दिसून आले की निम्म्यापेक्षा जास्त महिलांनी KYC अद्याप प्रलंबित या ठिकाणी आता केल्या आणि ज्यांनी केले आहे त्यांच्या माहितीमध्ये प्रचंड त्रुटी आढळल्याचं त्यांनी सांगितलं। त्यामुळे ज्या महिलांच्या KYC मध्ये चुका आहेत त्यांचे पैसे थांबवले जाणार आहेत, तसेच ज्यांची KYC अजून करायची बाकी आहे त्यांच्यासाठी मुख्यमंत्र्यांनी तातडीचा इशारा देऊन टाकलाय। आता ज्या स्त्रिया या 4 नियमांचे पालन करणार नाहीत
आता त्यांना मुख्यमंत्री साहेबांनी सूचित केलेले हे कागदपत्र अंगणवाडी सेविकांकडे देणार नाहीत. त्यांचे सर्व हप्ते या ठिकाणी आता थांबवण्यात येणार आहे. पूर्वी दिलेले पैसे सुद्धा परत घेतले जाऊ शकतात. प्रशासनाने महिलांबाबत अत्यंत कठोर या ठिकाणी आता पाऊल उचललंय. कारण शासनाच्या निदर्शनास आले की अनेक या ठिकाणी महिलांकडे पुरेसा पैसा आहे. घरात 4-5 मार्गांनी आता उत्पन्न येतंय. सर्व सदस्य नोकरीला आहेत. स्वतःच्या मालकीचं 4 चाकी गाड्या आहेत. आर्थिक स्थिती उत्तम आणि मजबूत आहे आणि त्या लाभ घेऊ लागलेत. सरकारने अत्यंत गोपनीय रीतीने काल छाननीचा अहवाल तपासून त्या चौकशीमध्ये अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. म्हणून प्रशासनाने आता एक विशिष्ट कागदपत्रांची मागणी केल्या. जर हे कागदपत्र तुमच्याकडे नसेल तर भविष्यातील कोणतीही रक्कम तुमच्या खात्यामध्ये आता अजिबात जमा होणार नाहीये. राज्य सरकार आता 2 हप्ते एकत्रित देण्याच्या तयारीत असून महिलांना 25,000 रुपयांचं विशेष अर्थसहाय्य त्या ठिकाणी देण्याचा नियोजन सरकार करतंय. मात्र जर संबंधित कागदपत्र तुम्ही नाही दिले तर कोणताही लाभ तुम्हाला या ठिकाणी देऊ नये असं स्पष्ट आदेश या ठिकाणी महिला व बाल विकास खात्याकडून आले आहेत. लाडक्या बहिणींसाठी सरकारने नेमकं कोणते आता कागदपत्र अनिवार्य केले? हे 4 नवे नियम कोणते आहेत? कोणत्या महिला पडताळणी प्रक्रियेत अपात्र ठरतील? KYC साठी कोणती नवी पद्धत अवलंबली आहे आणि KYC केलेल्या कोणत्या महिलांचे पैसे आता बंद होणार आहेत? याची सर्व काय असेल ते तपशील या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळणार आहे. जर तुम्हाला तुमचा लाभ कायमस्वरूपी आता चालू ठेवायचा असेल आणि दर महिन्याला 1500 रुपये खात्यात यावे असे वाटत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कारण व्हिडिओ अर्धवट सोडणे ही तुमची खूप मोठी चुकी ठरू शकते. कारण याचा GR मधील अत्यंत अचूक माहिती तुमच्या योजनेचे भवितव्य ठरणार आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. आता सरकारने लाडक्या बहिणींसाठी नियमांची मोठी अंमलबजावणी केल्या. 4 नवीन अटी लादल्या गेल्यात आणि कालच्या निर्णयानुसार हे कागदपत्र अंगणवाडी सेविकांकडे तुम्हाला अर्जंटमध्ये देणं सक्तीचं केलंय. पूर्वी सर्व महिलांना आता या ठिकाणी पैसे मिळत होते. प्रत्येक जिल्ह्यात पैसे वाटत होते. पण सरकारने आता वितरण प्रणालीत मोठा बदल केलाय. गुप्तरीतीने केलेल्या तपासणीत असंख्य महिला अशा या ठिकाणी आढळल्या आहेत ज्या मुळात अपात्रच आहेत तरी त्या लाभ घेत आहेत. अशा बोगस आता लाभार्थ्यांना बाजूला करण्यासाठी 4 नवीन नियमांची चाळणी सरकारने लावल्या. या चाळणीतून ज्या पात्र महिला ठरतील आणि जे कागदपत्र अर्जंटमध्ये जमा करतील त्यांनाच आता जानेवारी-फेब्रुवारीचे पैसे बँकेच्या खात्यावरती जमा होतील असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी पत्रकारांना बोलताना दिलेत. लाडकी बहीण योजनेवर सरकारचा मोठा निधी या ठिकाणी खर्च होत होता. प्रचंड पैसा वाटप करावा लागत होता आणि या ठिकाणी हा खर्च मर्यादित ठेवण्यासाठी आता लाभार्थ्यांची संख्या कमी करण्याचे धोरण सरकारने आखलं आहे. सुरुवातीला महिलांची संख्या खूप मोठी होती आणि आजवर सर्वांना लाभ या व्यवस्थित दिला गेला. मात्र आता नवीन निकष लावून पात्रता सिद्ध करण्यासाठी अंगणवाडी सेविकांकडे कागदपत्रांची आता महिलांकडून मागणी केल्या. आता आपण टप्प्याटप्प्याने ते 4 नियम कोणते आहेत, ते कसे लागू होतील हे सर्वप्रथम जाणून घेऊया. त्यानंतर कागदपत्रे कशी गोळा करायची, कुठून मिळवायची, लाभ कायम ठेवण्यासाठी नियमांचे पालन कसे करायचे हे सविस्तरपणे तुम्हाला आता सांगणार आहे. सगळ्यात आधी आपण आता नियमांकडे वळूया. सरकारने जे 4 नवे नियम लागू केले आहेत, जे कागदपत्र आवश्यक आहेत त्याची माहिती घेऊ. प्रथम ते 4 नियम पाहूया. पहिलाच नियमात जवळपास 70% महिला अडकण्याची शक्यता आहे. हा पहिला नियम आधार कार्डशी संबंधित आहे. कारण प्रत्येक महिलेकडे आधार कार्ड असते आणि या आधार कार्डच्या नंबरवरच महिलांना पैसे जमा होतात. त्यामुळे लाभ चालू ठेवण्यासाठी हा पहिला नियम पाळणं अनिवार्य आहे. दुसरा नियम शिधापत्रिका म्हणजेच पिवळे व केशरी रेशन कार्ड असणाऱ्या महिलांसाठी लागू केला आहे. रेशन कार्ड प्रत्येकाकडे असतेच, मग ते पिवळे असो केशरी असो. या दुसऱ्या नियमामुळे 80% महिला अडचणीत येऊ शकतात. तिसरा नियम 50% महिलांसाठी आहे, ज्यामध्ये तांत्रिक अडचणी येऊ शकतात. परंतु चौथा नियम 100% महिलांसाठी डोकेदुखी या ठिकाणी आता ठरणार आहे. तिसरा नियम पॅन कार्डचा आहे. ज्या भगिनीकडे पॅन कार्ड आहे त्यांनी हा नियम नीट समजून घेतल्याशिवाय व्हिडिओ अजिबात बंद करू नका. अंतिम चौथा आता नियम बँक खात्याशी संबंधित आहे. बँक खात्याचा नवा नियम आता लागू असल्याने सर्व महिलांना तो पाळणं बंधनकारक आहे. जर या चौथ्या नियमांचे उल्लंघन झाले किंवा पालन व्यवस्थित नाही केले तर चालू लाभ तर त्या ठिकाणी जाईलच, पण जुन्या पैशांची वसुली सुद्धा आता नोव्हेंबर-डिसेंबरचे महिलांना करता येणार नाही. आता जो अत्यंत गंभीर भाग आहे. आता या सर्व नियमांची सविस्तर माहिती सरकारने मागितलेले ते विशेष कागदपत्र आता जाणून घेऊया. लक्ष देऊन ऐका. पहिल्या नियमानुसार तुम्हाला पैसे मिळतील, ज्यात फारशी अडचण येणार नाही. पहिला नियम आधार कार्डचा असून ज्यांच्याकडे ते आहे ते त्यांना लागू होत आहे. दुसरा नियम रेशन कार्डाशी निगडीत आहे. त्यानंतर रेशन कार्ड आणि आधार कार्ड असूनही लाभ का थांबतो ते नीट समजून घ्या.
तिसरा नियम पॅन कार्डचा आहे, चौथा बँक खात्याचा आहे. आधार कार्डबाबत शासनाला अनेक त्या ठिकाणी त्रुटी नव्या आढळल्यात. असे त्या ठिकाणी चुकी आता नावे आणि जन्मतारखेत बदल या ठिकाणी महिलांनी केलेत. काही महिलांच्या आधारावर माहेरचे नाव आहे तर बँकेत पतीचे नाव आहे. अशा विसंगतीमुळे लाभ थांबवले जातील. रेशन कार्डाचा नवा नियम असा आहे की अनेक महिलांनी अद्याप ई-केवायसी केलेली नाही. रेशन दुकानात जाऊन आता या ठिकाणी मशीनवर अंगठा लावून कुटुंबाची केवायसी करणं गरजेचं आहे. पॅन कार्डचा अत्यंत नियम कडक आहे. ज्यांचे पॅन कार्डला आधार कार्ड लिंक आहे त्यांचे सर्व बँक खाता व्यवहार सरकारला कळतात. यावरून तुमच्या वार्षिक उत्पन्नाचा अंदाज सरकार आता त्या ठिकाणी घेऊ शकतं आणि अपात्र महिलांना योजनेतून आता बाहेर काढणार आहे. चौथा नियम बँक बॅलन्सचा आहे. अनेक महिला पैसे जमा होतात लगेच काढून घेतात. खात्यात किमान आवश्यक शिल्लक बॅलन्स ठेवत नाहीत. त्यामुळे तांत्रिक अडचणी निर्माण होतात. तसेच आधार बँकिंग संलग्नता हे देखील मोठा मुद्दा आहे. आता सरकारने कोणते कागदपत्र कोठे सादर करायला सांगितलंय आणि केवायसीचे नवे नियम काय आलेत हे पहा. सरकारने ई-केवायसीची मुदत 18 नोव्हेंबर पर्यंत ठेवली होती. तोपर्यंत केवळ 50% महिलांनी केवायसी पूर्ण केल्या. त्यामुळे आता ही मुदत वाढवून देण्यात आल्या. पण यामध्ये एक मोठी समस्या होती ज्यामुळे महिला केवायसी करू शकत नव्हत्या. जसे की अनाथ महिला, विधवा महिला किंवा त्यांच्या वडिलांचे निधन झाले आहे. अशा महिलांनी केवायसी करताना दुसऱ्याचा आधार क्रमांक देण्यास अडचण येत होती. या अडचणीवर मात करण्यासाठी GR मध्ये विशेष तरतूद केल्या. अशा परिस्थितीमध्ये संबंधित महिलांनी त्यांच्या स्थितीचा पुरावा म्हणजेच पतीचे किंवा वडिलांचे मृत्यू प्रमाणपत्र किंवा घटस्फोटीचे न्यायालयीन दस्तऐवज किंवा अनाथ असण्याचे या ठिकाणी प्रमाणपत्र याची त्या ठिकाणी कागदपत्र अंगणवाडी सेविकांकडे जमा करण्याचे आदेश दिले आहेत. हे कागदपत्र दिल्यानंतरच तुमची केवायसी पूर्ण या ठिकाणी गणली जाईल. जर हे केले नाही तर पुढचे हप्ते देखील तुमच्या बँकेच्या खात्यावर मिळणार नाहीत. तर बघा बहिणींनो, आतापर्यंत तुम्हाला 4 नियम आणि त्या एका महत्त्वाच्या कागदपत्राबद्दल माहिती सांगितली. त्यामुळे ही कागदपत्र अर्जंटमध्ये जमा करा व अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या सुखी जीवन चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. धन्यवाद.